नमस्कार मित्रांनो, मराठी सिरियल कट्टा या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण 227व्या भागात लक्ष्मी निवास या सिरियलमध्ये पाहणार आहोत. गाडेपाटलांच्या घरी आलेल्या बायकांनी आरतीचं कौतुक केलं. बोलल्या, किती छान बोलते ही पोरगी. आणि त्यानंतर भावनाला बोलल्या की गाडेपाटलांची खरी सून शोभते हां. तेव्हा आजीनं अगोदर आरतीला खूप काही सुनावलेलं असतं. इकडे हात लावायचं नाही, तिकडे हात लावायचं नाही. त्यानंतर आरती आजीला टोमणा देत सहज बोलते, तुमचं माहीत नाही पण मला माझी देवाची सेवा देवापर्यंत पोहोचली बरं का. इकडे जयंत आणि जान्हवीच्या घरी जान्हवी देवाकडे प्रार्थना करते आणि बोलते, देवा नवीन सुरुवात होत आहे, माझ्या पाठीशी राहा. यात भांडण नसलं तरी चालेल, पण कोणती शिक्षा नसावी. फार मोठं स्वप्न नाही माझं, पण मला ते अशक्य वाटतंय. तेवढ्यात पण ते शक्य करण्यासाठी मला मदत कर. तेवढ्यात तिथे डॉक्टर येतात आणि जानूला दरवाजातूनच बोलतात, तेच अशक्य शक्य करायला मी इथे आलो आहे. आणि तेवढ्यात ते आत येतात. तेव्हा ते जान्हवीला शेकहँड करतात आणि जान्हवीही त्यांना शेकहँड करून धन्यवाद बोलते. तर तेवढ्यात जयंत तिथे येतो आणि जयंत विचारतो की जान्हवी, काय सांगत होती तू शेफला आणि तू बोलते काही नाही. तर जान्हवी बोलते काही नाही. तर जान्हवी बोलते की मी फक्त त्यांना बोलले आत या बसा इतकंच. डॉक्टर बोलतात, सर आज आपण काय बनवायचं आहे जेवणात, म्हणजे मी काय बनवू. तर जयंत बोलतो, इम्प्रेसिव्ह, आवडलं मला. डायरेक्ट कामाबद्दल बोलता. माझ्या काही अटी आहेत, तर त्या अटी खालीलप्रमाणे आहेत. 1 नंबर, मला फोन तुमचा बंद हवा. 2, मला क्लीननेस हवा. अट नंबर 3, इकडे तिकडे वस्तू मांडता येणार नाही. अट नंबर 4, या घरात वेगवेगळे प्लांट हात लावलेला मला चालणार नाही. 5, कामाव्यतिरिक्त कुठेही फिरलेलं मला चालणार नाही. तुम्हाला मान्य आहे का. डॉक्टर बोलतात, हो सर मला मान्य आहे. तेवढ्यात डॉक्टर स्वतःचा फोन बंद करून जयंतच्या हातात देतात. तेव्हा जयंत बोलतो, अजून एक महत्त्वाचं, माझ्या बायकोशी जास्त बोललेलं मला आवडत नाही. इज दॅट क्लिअर. आणि किचन तिकडे आहे. लक्ष्मी इकडे बाळगोपाळांची पूजा करते. जन्माष्टमीच्या दिवशी तू माझ्या घरी आलास, साजरं संगीत करून पूजा करायची होती तुझी, पण माझं दुबंगलेलं घर आहे, माझं या घरात तुला कसं आणू. मला तुझी मदत लागणार आहे, करशील ना माझ्या घराचं पुन्हा एकदा गोकुळ, असं लक्ष्मी बाळगोपाळाला सांगत असते. इकडे गाडेपाटलांच्या घरी नीलांबरी देवघरात जाते आणि बाळगोपाळाच्या सजवलेल्या पाळण्याचा बोल्ट काढायला ती ट्राय करते आणि ती विचार करते की आता भावनाला आपण चांगलाच धडा शिकवणार आहोत. आणि ती त्या बोल्ट काढते, त्या पाळण्याचा बोल्ट काढते. आणि त्यानंतर इकडे व्यंकी आणि आरतीच्या घरी असं दाखवलेलं आहे. आरती व्यंकीला बोलते, व्यंकी आईला बाळकृष्णाची मूर्ती दिली का, आवडली का, असं व्यंकीला बोलते. तेव्हा व्यंकी खूप आवडली असं एक्सप्रेस करतो. तेवढ्यात आरतीला कामाचा फोन येतो. आरती तिथून दारपुढे करून निघून जाते आणि तेवढ्यात तिथे रंगा येतो. रंगा त्याच्या घराचा दरवाजा बाहेरून लॉक करतो आणि खिडकीतून आगीचे गोळे आतमध्ये फेकतो. इकडे जयंतच्या घरी जयंत बोलतो, शेफला कांदे धुवून वापरा, मी क्लीनमध्ये जास्त पर्टिक्युलर आहे. तेव्हा डॉक्टर बोलतात ओके. जयंतला काहीतरी डाऊट येतो. तेव्हा जयंत बोलतो, कांदे धुतले नाहीत का. डॉक्टर बोलतात, धुतले सर. जयंत बोलतात, लसूण मला ग्रेटेड लागतो, चिरून वापरू नका. डॉक्टर म्हणतात, हो सर. डॉक्टर मुद्दाम लसूण कट करतात. त्यानंतर जान्हवी विचार करते, हा असा काय वागतोय, जयंतला सगळं दिसत तर नसेल ना. त्यानंतर डॉक्टर बोलतात, मॅडम पॅन हवा आहे. तेव्हा जयंत बोलतो, जापनीज पॅन आहे तोच वापरा. तर डॉक्टर जयंतजवळ जाऊन त्याला दिसते का चेक करायला त्याच्या डोळ्यांसमोर हात फिरवतो, पण जयंत काहीच रिॲक्ट करत नाही आणि टेबलावरचा ग्लास घेऊन काचेचा ग्लास जोरात बाजूला फेकून देतो. तेव्हा जान्हवी खूप घाबरते, बोलते, तू नको टेन्शन घेऊ, मी आहे तुझ्याजवळ, काही नाही होणार तुला. तेव्हा इकडे गाडेपाटलांच्या घरी आलेल्या बायका बोलतात, सकाळी भावना पूजा करणार हेच ठरलं होतं ना.
कसं ना कूस न उगवलेल्या बाईच्या हातून पूजा कशी करणार. तेव्हा त्या निलांबरीला टोचून बोलत असतात. तेव्हा आजी बोलते, जर निलांबरी पूजा करणार नसेल तर भावना पण पूजा करणार नाही. आम्ही सुनांमध्ये भेदभाव करत नाही, तर ती पण नाही. तर माझी सून रेणुका पूजा करेल. मग बाळकृष्णाची रेणुका पूजा करते. त्यानंतर दाखवलेलं आहे की निलांबरी असं मनातल्या मनात बोलत असते. भावनाकडे बघते तेव्हा भावना तिला नजरेतूनच तिला सिंपती देते. तेव्हा निलांबरी मनातल्या मनात बोलते, माझ्या जखमेवर मीठ चोळून सिंपती दाखवतेस काय. तेव्हा सिद्धू देवाचं नाव घेतो, भगवान बाळकृष्ण की जय, गोपाळ बाळकृष्ण भगवान की जय. तेव्हा तिथे बाळकृष्णाच्या जन्माचं गाणं लागतं. तेव्हा भावनाला पाठीने पाळणा हलवायला बायका सांगतात आणि बोलतात, म्हणजे यावर्षी तरी पाळणा हलणार भावना. इकडे रंगा व्यंकीच्या रूमला लॉक लावल्यानंतर आगीचे गोळे खिडकीतून आत टाकत असतो. तेव्हा व्यंकी खूप घाबरतो आणि त्याच सीनला बरोबर इकडे दाखवलेलं आहे. गाडेपाटलांच्या घरी पाळण्याला निलांबरी जोरात धक्का देते आणि पाळणा वर उडतो. रेणुका ओरडते, बाळकृष्णाची मूर्ती पडता कामा नये, नाहीतर अपशकुन होईल. इकडे लक्ष्मी घाबरते आणि देवाकडे प्रार्थना करते, माझे कुटुंब सुरक्षित असू दे. बाहेरचं वातावरण खूप खराब होत चाललेलं असतं. खूप वारा, विजांचा कडकडाट, पूर्ण अंधार असा दिसत असतो. खिडक्या वाजत असतात, पडदे उडत असतात, दरवाजेही मागे पुढे होत असतात. त्यामुळं लक्ष्मी खूप घाबरलेली असते. लक्ष्मी बोलते, माझ्या माणसांवर तुझी कृपा राहू दे. तेवढ्यात देवघरातले बाळकृष्ण पडतात. व्यंकीने दिलेले बाळकृष्ण पडले म्हणून लक्ष्मी घाबरते. तेव्हा विचार करते, माझा व्यंकी संकटात आहे का देवा. लक्ष्मीला आठवतं व्यंकीने ते बाळकृष्ण तिला दिलेले असतात. इकडे गाडेपाटलांच्या घरी पाळण्यातून उडालेले बाळकृष्ण भावना पदरात झेलते आणि बाळकृष्णांना वाचवते पडण्यापासून. तेव्हा सिद्धू बोलतो, बाळकृष्ण भगवान की जय. पाळणा सिद्धू पकडतो आणि सीन थोडा रोमॅन्टिक दाखवलेला आहे. तिथे पाळण्यावरची फुलं सगळी दोघांच्या अंगावर पडतात आणि तेव्हा रेणुका बोलते मनातल्या मनात, माझ्या मुलांकडून तू पूजा करून घेतलीस, धन्य झालो आम्ही. आजी म्हणते, काय करता कौतुक. बायका कौतुक करायला लागतात भावनाचं. तेव्हा आजी बोलते, काय कौतुक करताय, तिचं अपशकुन झालाय. बायका म्हणतात, अहो धक्का तर तुमच्या मोठ्या सुनेकडून लागलाय, निलांबरीकडून. यावर्षी पाळणा हलणार. सिद्धू, काय सिद्धू. भावना, सिद्धू तुम्ही करा यावर्षीची पूजा. तेव्हा आजी म्हणते, थांबा, या अवलक्षणेच्या हातून मला पूजा करू द्यायची नाही. आता इथून पुढच्या 228व्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, नक्की आजी भावनाला पूजा करू देणार आहे का, किंवा त्याच्यामध्ये सिद्धू भावनाला सपोर्ट करणार आहे, की निलांबरीचा काहीतरी दुसराच प्लॅन आहे. ते बघूयात पुढील भागात. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा.